थंडीच्या दिवसामध्ये गाजर खूप जास्त प्रमाणात भेटतात आणि आपण सारखे गाजर घेऊन येत असतो. तुम्ही पण गाजरचा हलवा खाऊन सारखं बोर झाला असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. एकदम रबडीची कोटिंग आणि खाली गाजरचा हलवा एकदम छान स्टफिंगमध्ये एकदम टेस्टी बनते. 1 किलो गाजर घेतले आहेत मी, छान प्रकारे किसून त्याला एका कढईमध्ये तूप गरम झाल्यानंतर हे छान प्रकारे ॲड करून फ्राय करून घ्यायचं आहे तुपामध्ये. तुपामध्येच 2 ते 3 मिनिटं छान प्रकारे फ्राय करून घ्यायचं आहे. तर जसं गाजर फ्राय होतील तसे छान प्रकारे कलरही सुटेल आणि छान वासही सुटेल. तुपाचा आणि गाजरचा फ्लेवर एकदम सुंदर येईल. तर बघू शकता छान प्रकारे फ्राय करून घेतल्यानंतर त्याला छान प्रकारे कलरही आला आहे आणि पहिल्यापेक्षा क्वांटिटी थोडीशी कमी झाली आहे. तर हे छान प्रकारे 50% कुक झाले आहेत. छान प्रकारे फिरवत राहायचं आहे आणि A1 फ्राय करून घ्यायचं आहे, जेणेकरून खाली लागलं पण नाही पाहिजे म्हणून सारखं हलवत राहायचं आहे. बघू शकता छान प्रकारे गाजर शिजले जात आहेत. आता 1 किलो गाजर आहे त्यासाठी मी अर्धा लिटर दुधाचा यूज केला आहे. तर अजूनही दुधाचा वापर होईल ते नक्की मी पुढं रेसिपीमध्ये सांगेल मी. आता हे दूध मी यामध्ये ॲड केलं आहे आणि मिक्स करून छान प्रकारे झाकण लावून याला शिजवून घ्यायचं आहे. तोपर्यंत मी साईडला एक अर्धा लिटर दूध मी उकळायला ठेवलं आहे, कारण त्याची आपल्याला रबडी बनवायची आहे. बघू शकता साईडला कढईमध्ये छान प्रकारे दूध ॲड केलं होतं, ते आटलं गेलं आहे. 1 किलो गाजरच्या हलव्यासाठी मी 1 पाव साखरचा यूज केला आहे. तर बघू शकता दूध आटल्यानंतर ह्यामध्ये मी साखर ॲड केली आहे आणि छान प्रकारे मिक्स करायचं आणि वेलची पूड ॲड करून छान प्रकारे दूध आटवायचं आहे आणि छान प्रकारे याला स्टफ कुक करून घ्यायचं आहे. हलवा हा मीडियम फ्लेमवर तुम्ही शिजवून द्या. त्या साईडला आपण दूध गरम करत ठेवलं होतं, त्यामध्ये थोडीशी वेलची पूड ॲड करून छान प्रकारे अजून एक उकळी करून घ्यायची आहे. आता दुधाची रबडी बनवण्यासाठी मी अर्धा पाव पनीर यूज केला आहे आणि 2 चमच मिल्क पावडर, 1 चमच कस्टर्ड पावडर. तर मिल्क पावडर कस्टर्ड पावडर छान प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे थंड दुधामध्ये. आपण डायरेक्ट टाकल्यानंतर दुधामध्ये लम्स पडू शकतात, त्यामुळे मिक्स करून ह्यामध्ये ॲड करायचं आहे आणि छान प्रकारे शिजवून घ्यायचं आहे. एक उकळी काढून घेतल्यानंतर ह्यामध्ये पनीर ॲड करून छान प्रकारे याची रबडी तयार करून घ्यायची आहे. बघू शकता अशा प्रकारे एकदम एकदम परफेक्ट रबडी तयार झाली आहे आणि गाजरचा हलवाही रेडी आहे. आता गाजरचा हलवा थंड करून घ्यायचा आहे आणि एका प्लेटमध्ये गोल आकारामध्ये एकदम स्प्रेड करून घ्यायचा आहे. छान प्रकारे पसरून घ्यायचं आहे गोल आकारामध्ये. तर गोल आकार झाल्यानंतर त्यामध्ये रबडी ॲड करायची आहे. बघू शकता मी रबडी ॲड करत आहे आणि एकदम इवन गोल आकारावर पसरून घ्यायची आहे, जेणेकरून एकदम परफेक्ट लेयर आला पाहिजे. रबडी स्प्रेड करून झाल्यानंतर पुन्हा यामध्ये गाजरचा हलवा ॲड करायचा आहे आणि पुन्हा गाजरचा हलवा ॲड झाल्यानंतर रबडी आपली जी उरलेली आहे त्यामध्ये गोल आकारामध्ये स्प्रेड करून घ्यायची आहे आणि ड्रायफ्रूट्स ॲड करायचे. ड्रायफ्रूट्स ॲड झाल्यानंतर याला 2 ते 3 तास फ्रीजमध्ये ठेवा आणि सेट करून घ्या. तर बघू शकता एकदम परफेक्ट रेसिपी तयार आहे आणि एकदम दाणेदार एकदम मस्त रेसिपी तयार झाली आहे. तुम्ही रेसिपी एकदा ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडेल आणि आमच्या चॅनलला नक्कीच शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा.